घरं बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे। शासनाने आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे। आमचे घरे आम्हाला मिळायलाच पाहिजे। आमचे घरे आम्हाला मिळायलाच पाहिजे। पिंपरी गावाचे अतिक्रमण रद्द झालं पाहिजे। घरं बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे। शासनाने आम्हाला न्याय दिलाच पाहिजे। घरं बांधण्याच्या अगोदर आम्हाला राहायला सोय करायलाच पाहिजे। घरं बांधण्याच्या अगोदर राहण्याची सोय झालीच पाहिजे। आमचे घरे आम्हाला मिळायलाच पाहिजे। घरं बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे। घरं बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे। पिंपरी मोंढाळे तर आमच्या गावामध्ये जे अतिक्रमणाचे 308 लोकांचे जे काही प्रश्न जवळजवळ 5 वर्षापासून ह्या गुलाब जगन्नाथ पाटील यांनी जे अंमलात आणलेलं आहे, तरी हे 308 लोकांचं आज जरी अतिक्रमण घोषित झालं तरी आमचं गाव उद्ध्वस्त होईल। परंतु असं न होता तो अतिक्रमणाचा प्रश्न शासनाने त्वरित थांबवायला पाहिजे अशी पूर्ण 308 लोकांची मागणी आहे। जरी याच्यावर विचार जर केला नाही तर 308 लोक हे म्हणजे उपोषणाला बसणार आहेत, म्हणजे आमरण उपोषण ते घेणारच आहेत असं ते आम्ही ठरवून घेतलेलं आहे। तरी या गुलाब जगन्नाथने या गोष्टीचा किंवा शासनाने त्वरित याचा विचार करून हे अतिक्रम जागच्या जागी थांबवायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। यमराज अवचित 20 राणा पिंपरी परगणी उतराण। पिंपरी उतराण तालुका पारोडा जिल्हा जळगाव। आमची एवढीच मागणी आहे, शासनाने आमचा काहीतरी विचार करायला पाहिजे। शासनाने आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। आमच्या घर पाडण्याआधी आम्हाला काहीतरी घरं द्यायला पाहिजे, तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे ना। माझं नाव बेबाबाई आनंदा पाटील। आमच्या घरांवर अतिक्रम आलेलं आहे, तर आमचे घर पडायला नको पाहिजे। आमचे घर आम्हाला परत मिळायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे सरकारजवळ। तर आमचे घर आम्हाला द्यायला पाहिजे। 8 घरं अतिक्रमामध्ये सांगतायत, मग आम्ही आमच्या घरे पडल्यानंतर आम्ही एवढं लोक कुठे जायचं? एका घरामध्ये 7-7 लोक आहेत। आमच्या वाड्यावडिलांपासून पिढ्यानपिढ्या आम्ही या गावात राहतोय। चला बा, आम्ही काय आज म्हणता आज कुठे दुसऱ्या राज्यातून आलो नाही आहेत। आमच्या पिढ्यानपिढ्या या गावात आहेत। पर्जा वाढली, जागा थोडीच वाढणार आहे, मग दुसऱ्या जागावर आम्ही घरे बांधून राहणारच ना। पण दुसऱ्या जागेवर म्हणजे आमच्या गावातच आम्ही राहतोय। चला बा, काय आम्ही दुसऱ्याकडून आलेलो नाही आहे। आणि आता म्हणताय की अतिक्रम आहे आणि घरे पाडा, मग आम्ही एवढं लोक जाणार कुठे आहेत? पहिले शासनाने आमचा विचार करायला पाहिजे, आम्हाला काहीतरी घरं गुरं काही करायला पाहिजे। आणि शासन कुठला तिथं कारखाना आणतोय का? चला बा, काही धरण आणतोय, काय आणतोय? आम्हाला पहिले तर सांगायला पाहिजे शासनाने, असं आम्ही इथं या जागेवर करतोय म्हणून तुमचे घरं आम्ही पाडतोय। शासनाने आम्हाला आमचा विचार करायला पाहिजे ना, आम्ही एवढे लोक कुठे जाणार आहेत? कोणत्या गावात प्रकरण आहे?